अजब रमा राघवची जोडी. राघव सर कबूल करत नाहीये, पण त्यांची मन नक्कीच दुखते. काय झालं? काही नाही, आलेच. वासू, वासू, वासू. हा मॅडम. आपल्या फर्स्ट एड किट मध्ये पेन रिलीफ स्प्रे असेल ना? हाय की. ग्रेट, मग पटकन घेऊन ये. अहो मॅडम, तुम्हाला कुठे दुखतंय? वासू, इथे दुखतंय, इथे. मोना. खरंच की काय मॅडम? वासू, तू कशाला क्वेश्चन्स करतोय? जा ना, जाऊन घेऊन ये ना पटकन. बरं बरं. लवकर ये, वाट बघते. राघव सर, काय तुम्ही सांगत नाही आहात, पण तुमची मान दुखते ते दिसतंय मला. धन्यवाद. दुखते खरी, पण तुम्हाला बरं लक्षात आलं? हा, म्हणजे तुम्ही सतत नेक असं राऊंड राऊंड करतात ना, त्यामुळे कळलं. हो. मी तुम्हाला स्प्रे मारून देऊ? त्या इथे. हो. इट्स ओके. अहो मी करतो. इट्स ओके राघव सर. आय ओ बाबा, तुम्ही काहीच कसं बोलत नाहीये. एकतर इतके दिवस ती भयंकर मुलगी दुरून दुरून मला छळत होती, आता थेट घरात घुसली. उद्या माझ्या होणाऱ्या संसारात घुसली तर? बघ, काही असं होणार नाहीये. तुझा हा बाप जिवंत आहे अजून, लक्षात ठेव. हा, पण आता राघवराव आणि रमा एकाच घरात राहतात बाबा, एका घरात. म्हणजे ती रमा माझ्या राघवरावांच्या भोवती सतत असा गोंडा घोळणार, त्यांच्याशी गुलगुलू गुलगुलू बोलणार, आणि मग या घरातल्या सगळ्यांना ती आवडायला लागणार. बाबा, अगं अश्विनी, अजून कशात काही नाही. कुठून कुठे गेलीस तू? कारण मला जे भविष्य दिसतंय ते तुम्हाला दिसत नाहीये बाबा. आता हेच बघा ना, इतके दिवस मला माझ्या भविष्यात माझं आणि राघवरावांचं लग्न दिसायचं, पण आता आता मला फक्त असा काळा कुट्ट अंधार दिसतो बाबा. बाबा, आता मी काय करू बाबा? अश्विनी बाळा, बाळा काहीही करू नको. शांत राहा, फक्त जरा धीर धर. तेच तर, कसा धीर धरू मी? अश्विनी, अगं आपल्याला असं काहीही करता येणार नाही. आता गजानन भाऊजींनी तिला या घरामध्ये राहायची परवानगी दिलेली आहे. आता तुझ्या होणाऱ्या सासऱ्यांच्या शब्दाचा मान तर आपल्याला राखला पाहिजे की नाही? म्हणजे त्या उद्धट मुलीला सहन करत राहायचं आपण? सध्या तरी हो. गजानन भाऊजी जर का पुन्हा चिडले ना, तर आतापर्यंत मी जे काय जमवून आणलंय ना, ते सगळं फिसकटलं जाईल. बाकी काय राहिलंय फिसकटायला बाबा? बाबा, आता तुम्ही माझं आणि राघवरावांचं लग्न विसरा बाबा. अश्विनी, अगं असं काही होणार नाही. तुझं आणि राघवचं लग्न होणारच. हवं तर लिहून घे, समजलं? आणि आता शांत हो आणि चल माझ्या बरोबर. तुम्ही आतापर्यंत असं काय काय लिहून दिलं? सगळं केऱ्याच्या टोपलीत गेलं. आता जे काही करायचंय ना, ते मलाच करावं लागणार आहे. दादा, एक पाणीपुरी आणि तिखट बनवा. हा, सांभाळ. तू
इथे काय करतोयस? मी ते पाणीपुरी खायला आलेलो. ऑफकोर्स, मी पण काय वेड्यासारखा प्रश्न विचारला. पाणीपुरीवाल्याकडे कोणी आणखी काय करायला येणार ना. पण मी कुठेही गेले तरी तिथे तू असतोसच ना, म्हणून विचारलं. तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसायला मी कुठेही येईन. काय? आय मीन ठसका लागल्यावर तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसायला कोणी येईल काय. बाय द वे, आय एम वरुण. ओ, आणि तुझं नाव? मला नाही वाटत तुला माझं नाव सांगण्या इतकी आपली मैत्री आहे. वेल ओके, नसेल सांगायचं तर नको सांगूस. पण मी मनातल्या मनात तुझं एक नाव ठेवलंय जे तुला सूट होईल. कुठलं नाव? परी, आकाशातली सुंदर परी. दादा, ट्रान्सफर केले हा. थँक्स रुमालासाठी. अहो अहो ऐका माझा. ही अशी का निघून गेली? माझं काय चुकलं का? कम से कम पानीपुरी नाम दे देते. हाँ, पानीपुरी. लेकिन मी ठीक. मला काय वाटतं, आपण ना रमाला फक्त स्वतःची कामं करायला उगाच सांगितली. करू देत की तिला सगळ्यांची कामं. एक दिवस अख्ख्या घरचा केर काढला ना की बरोबर पळून जाईल घर सोडून. नाही ना, माझ्याकडे ना तिला घालवून देण्यासाठी आणखी एक युक्ती आहे. आपण तिला 5:30च्या ऐवजी 4:30 वाजता सुटवायचं, ते सुद्धा थंडगार पाण्याची बादली डोक्यावर ओतून. तर मी काय म्हणते, आपण तिला स्वयंपाक करायला सांगूया. आणि तोही साधा सुद्धा नाही हा, पुरणाची पोळी, अनारसे असं काहीतरी बनवायला सांगू. आणि जर करता आलं नाही ना तर घरचा रस्ता धर्मणा. ती एकदाची ब्याज जाते असं झालंय मला. पूजा, अगं घरात मेथी आहे का गं? तुझ्या हातची मेथीची भाजी खाल्ली नाही गं खूप दिवसात. कर ना आता लवकर. हो आजी. आजी, मला बघून विषय बदलू नकोस. तुम्ही जे बोलत होता ते ऐकलंय मी. तुम्ही का हात धुवून त्या मुलीच्या मागे लागलात? काय बिघडवलंय तिने तुमचं? अरे दादा, तुला तिचा उद्धटपणा दिसत नाहीये का? तुमच्यासारखं मला फक्त तेवढंच दिसत नाहीये. श्रुती, त्या आपल्या घरच्या पाहुण्या आहेत, त्यांचा मान राखला पाहिजे. पाहुण्यांशी असं उद्धटपणे वागण्याची आपल्या घरची पद्धत आहे का? हो, ही अशी पद्धत वगैरे आता तू शिकवणार का आम्हाला? कमाल आहे बाबा. छान. ती वेळ तुम्हीच माझ्यावर आणली आता. आजी, पूजा, माझ्यावर उपकार करा आणि त्या मुलीशी नीट वागा. हे बघा, तिला असे हुसकावून लावण्याचे बेत आखू नका, नाहीतर मला हे आबांना सांगावं लागेल. सांग. हा काय आपल्याला आबांना सांगण्याच्या धमक्या देतोय? बघ ना. मला तर असं वाटतंय राघव दादापेक्षा पण ह्याला आता जास्त पुळका यायला लागलाय त्या रमाचा. अगं पण राघव रमाची बाजू घेतोय कारण ते ऑफिस मधले सहकारी आहेत. पण ह्यांना रमाची काळजी वाटतेय ह्याचं वेगळंच कारण आहे. वेगळं कारण काय ग? श्रीमंता घरची मुलगी आहे ना, यांना तिचा फक्त पैसा दिसतो. त्यांना वाटतं आपण सगळ्यांनी गिरीश परांजपेंना खुश केलं तर आपला फायदाच फायदा. तरी बरं, त्या परांजपेंच्या ऑफिसच्या घरच्या सगळ्या पूजा आबाच सांगतात. मला तर असं वाटतंय की कार्तिकेय दादा आता दक्षिणा सुद्धा वाढवून मागेल. त्याला काय पाहिजे ते करू दे ग. आता तिला घालवायसाठी आपण जे काही करायचं ना ते गुपचूप करायचं. कोणालाही त्याचा सुगावा लागता कामा नये. फक्त आपण ती. सर, लंच टाइम झालाय. अरे लंच टाइम झाला? हो. कामात वेळ कधी गेला कळलंच नाही. ठीक आहे जा. ओके. चला आपणही जेवून घेऊया मग. चालेल, फाईल सेव्ह करून. हो, तुम्ही बाकीच्यांनी सांगा हवं तर एवढं सेव्ह. हनी, लंच टाइम झालाय. हो. तर नेहा, मोना, हा. हा चला. येस.
एक मिनिट रॅम्स, तू चक्क टिफिन आणलायस? नाही म्हणजे रोज तर तू कॅन्टीन मधलं खातेस ना? हो म्हणजे आज डब्बा आणलाय जस्ट फॉर चेंज. चला जाऊयात ना जेवायला. वेट 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 गस, तुम्ही एक गोष्ट मार्क केली आहे का? काय? राघव सरांचा आणि रमाचा टिफिन अगदी सेम टू सेम आहे. ओ रॅम्स, असं कसं झालं? कोइन्सिडन्स? इट्स जस्ट कोइन्सिडन्स. ओहो, कोइन्सिडन्स. वेट अ मिनिट गाईज, काय चाललंय तुमचं? सकाळपासून बघतेय मी, तुम्ही काहीतरी असं विचित्र बोलताय माझ्याशी. काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? काही नाही. कुठे काय? चला चला जेवायला. स्टॉप गाईज, स्टॉप. वेट, आज मी सुद्धा तुमच्या बरोबर लंच घेणार आहे. येस, चालेल ना? अगं तुझ्या डब्यातलं जेवण किती मस्त आहे. ते रेस्टॉरंट मध्ये असतं ना थाळी सिस्टम, एकदम तसं. येस. अगं मोना, ते घरचं जेवण आहे. तू स्मेल बघ ना, त्याच्यावरच कळतंय. क्रिस्पी. असा सुवास मला कितीतरी दिवसांनी घेता आला. रमा, मी थोडं टेस्ट करू? नाही, वेट अ मिनिट. इतकं सात्विक जेवण मी खूप वर्षांनी बघितलं. माझ्या बायकोच्या हातचं तेच खाऊन मला खूप कंटाळा आलाय. मिस पी, इफ यू डोंट माइंड, कॅन आय शेअर? वेट अ मिनिट सर, थांबा, लगेच नाही जेवायचं. का? अगं पोस्ट करायला तर फोटो काढून झालेत ना. हो, पण जेवायच्या आधी पोएट्री म्हणायची असते ना. पोएट्री? श्लोक श्लोक. हा, श्लोक म्हणायचे असतात. वदनी समथिंग लाईक दॅट. राघव सर, हा, तुम्ही म्हणा ना प्लीज. इथे ऑफिस मध्ये? मग काय झालं, आज मोठ्याने म्हणा माझ्यासाठी प्लीज. हरकत नाही. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर वर्ण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. चला सुरुवात करू. थँक्यू राघव सर. येस. मिस पी, अ लिटल बिट. हा, घ्या ना. राघव सर, तिखट लागलं. अरे राघव, सावकाश. पाणी द्या, पाणी. वासू, पाणी आण. हा राघव सर. थँक्यू वासू. थँक्यू. काय लागलं तर सांगा. येस. खूप तिखट आहे भाजी. राघव सर, तुम्ही जीभ भाजल्यासारखं करताय. तुम्ही इतकं तिखटही नाही खाऊ शकत. ए नेहा, तुला माहित आहे तिखट भाजी ना फक्त डॅशिंग मुलं खाऊ शकतात. पप्लू मुलं ना अशी मिळमिळीत भाजीच खाऊ शकतात फक्त. असू द्या राघव सर, द्या ती तिखट भाजी मला. तुम्हाला तिखट मिरची सहन नाही होणार. तुम्ही ना माझी गोड गोड भाजीच खा. घ्या. काय ना, मी तुमच्यासारखं नाही करणार. मला तिखट भाजी चालेल. हे तुम्ही पाणी हवंय हे सगळं मला नाही जमणार. द्या. खाईन मी.
अरे खरंच द्या. नको. आओ राघव सर, तुम्हाला त्रास होईल. राघव सर प्लीज नका ना खाऊ, प्लीज. अरे राघव त्रास होईल, नको खाऊस. राघव सर प्लीज नका खाऊ, तुम्हाला खरंच त्रास होईल. सर येस येस मिस्टर पी, प्लीज काम डाऊन. राघव सर, रमाचं म्हणणं मनावर नका घेऊ तुम्ही, प्लीज ते नका खाऊ. राघव सर हे घ्या, हे घ्या, हे प्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. राघव सर प्लीज घ्या ना. मी राघव सर ऐका. रमा, राघव सर तुझ्यावर चिडलेत वाटतं. मी राघव सरांची इतकी मस्करी उगाच केली. आईने दिलेले टिफिन आमचे एक्सचेंज झाले असणार. मी आधीच सरांना त्यांचा डब्बा देऊन टाकायला पाहिजे होता. आता सॉरी म्हणायला हवं.